हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत लॅम्ब्रेश क्रोमोझोम्स. तर सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन बघूया आपण. लॅम्ब्रेश क्रोमोझोम्स आर द स्पेशल फॉर्म द क्रोमोझोम. दे आर द टिपिकली ऑब्झर्व ड्युरिंग द एक्सटेंडेड प्रोफेज ऑफ द मियोसिस इन oocyte ऑफ दिस ॲनिमल. ओके, सगळ्यात पहिलं लॅम्ब्रेश क्रोमोझोम. तर लॅम्ब्रेश क्रोमोझोम कुठं प्रेझेंट आहे? एक तर ॲम्फिबियनमध्ये, ॲनिमल्समध्ये, बर्ड्समध्ये आणि इन्सेक्टमध्ये. ओके, तर हे क्रोमोझोम्स ॲनिमल्समध्ये सापडते. ओके, आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे फॉर्म ऑफ द क्रोमोझोम्स आहे. ओके, तर लॅम्ब्रेश जे क्रोमोझोम्स आहे प्रोफेजमध्ये सापडतं ते. ओके, प्रोफेज मिओसिसमध्ये. तर हे लक्षात ठेवायचं की लॅम्ब्रेश क्रोमोझोम कुठं फाउंड होते? एक तर प्रोफेसमध्ये आणि ते पण मिओसिसमध्ये. oocyte म्हणजे एक सेलमध्ये. ओके, तर एक सेलमध्ये मिओसिस प्रोसेस होतात. तर प्रोफेसमध्ये हे लॅम्ब्रेश क्रोमोझोम सापडतात. ओके, दे वर द फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय द जर्मन बायोलॉजिस्ट वॉल्टर फ्लेमिंग इन द 19th सेंचुरी. ओके, तर हे कधी डिस्कवरी केलेलं आहे? 19th सेंचुरीमध्ये हे डिस्कवरी केलेलं आहे. तर त्याचे फीचर काय आहेत? द हायली एक्सटेंडेड आहे. ओके, आणि डे कंडेन्स आहे ते, अँड मेकिंग देम टू द लार्जर अँड द स्टडी दॅन द नॉर्मल मियोटिक क्रोमोझोम्स. ओके, तर सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये जे आहे लॅम्ब्रेश क्रोमोझोम्स कुठं आहे? मिओसिसमध्ये आहे. ओके, मिओसिस प्रोसेस जेव्हा होतात, ओके, तर तिथं जे प्रोफेजमध्ये हे फाउंड होतात. ब्रशला एक स्ट्रक्चर आहे. ओके, लॅम्ब्रश म्हणजे काय आहे? त्याचं स्ट्रक्चर काय? ब्रशसारखंच त्याचं स्ट्रक्चर आहे. They appear as a long thread with the lateral loops extended outwards, giving them the brush-like appearance. ओके, तर सगळ्यात पहिले जे आहे ब्रश लाईक ॲपिरियन्स आहे आणि त्याच्यामध्ये पण लूप्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपण इमेज बघूया. ओके, तर लॅम्ब्रेश क्रोमोझोम. तर लॅम्ब्रेश क्रोमोझोम्समध्ये काय होमोलॉगस आहे. होमोलॉगसमध्ये सेम टू सेम आहे आणि त्याच्यामध्ये पण मेल आणि फिमेल आहे. ओके, याच्यामध्ये मेल म्हणजे मेल क्रोमोझोम्स आहे इथं आणि इथं फिमेल क्रोमोझोम्स आहे. ओके, आणि होमोलॉगस आहे आणि हे क्रोमोझोम्स आहे इथं आणि इथं काही लूप्स आहेत. तर लूप्समध्ये काय ऑपोजिटमध्ये आहे ते. ओके, हे दोन्ही काय आहेत? ऑपोजिटमध्ये आहे लूप्स आहेत इथं. क्रोमॅटिड आणि क्रोमोमेअर पण प्रेझेंट आहे. तर ह्याचा उपयोग काय आहे? RNA सिंथेसिस करण्यासाठी. ओके, ओके, तर नेक्स्ट बघूया आपण लॅटरल लूप. द लॅटरल लूप आर द रिजन आर द ॲक्टिव्ह ट्रान्सक्रिप्शन. ओके, तर तिथं जे लूप्स आहे आता आपण बघितलेलं आहे की लूप्समध्ये काय केलेलं आहे? ॲक्टिव्ह ट्रान्सक्रिप्शन्स केलेले आहे. RNA सिंथेसिस केलं जातं. कुठं? लूप्समध्ये आहे. ओके, तर नेक्स्ट काय? मियोटिक सेल्स. तर मियोटिक सेल्समध्ये काय आहे? मियोटिक सेलमध्ये काय आहे? लॅम्ब्रेशच्या क्रोमोझोम्स आर जनरली फाउंड इन द मियोटिक सेल्स. ओके, तर सगळ्यात पहिले मियोटिक सेलमध्येच लॅम्ब्रेश क्रोमोझोम प्रेझेंट आहे. ओके, तर साईटमध्ये म्हणजे ओके, तर मियोटिक सेल जे आहे तर साईटमध्ये सापडतं आहे. ओके, तर साईट म्हणजे काय? साईटला काय म्हणतात? यग म्हणतात. ओके, आणि तर इम्पॉर्टन्स काय आहे? ओके, तर इम्पॉर्टन्स काय आहे? सगळ्यात पहिलं जीन एक्सप्रेशन करतात, क्रोमॅटिन ऑर्गनायझेशन करतात आणि क्रोमोझोमचं स्ट्रक्चर. तर हे सगळं कुठं केलं जातं? मिओसिसमध्ये केलं जातं आणि मॉलिक्युलर बायोलॉजी रिसर्चमध्ये हे यूज करतात. ओके, तर स्ट्रक्चर बघूया आपण. Chromosomal axis. Lambresh brushes. The Lambresh chromosomes consist of the central axis or the core is a tightly coiled chromatin which contain the DNA and associated protein. ओके, तर क्रोमोझोममध्ये सगळ्यात पहिलं हे क्रोमोझोम्स आहे. फॉर एक्झाम्पल हे क्रोमोझोम्स आहे. तर ह्या क्रोमोझोममध्ये काय प्रेझेंट आहे? DNA प्रेझेंट आहे. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. क्रोमोझोममध्ये काय आहे? DNA प्रेझेंट आहे. ओके, नेक्स्ट लूप. The extruded from the axis and the lateral loop of the chromatin. These loop are the active region of the transcriptions. ओके, तर लूपमध्ये काय केलेलं जातं? सगळ्यात पहिलं लूपमध्ये क्रोमॅटिन आहे आणि क्रोमॅटिनचं फंक्शन काय आहे? तिथं ट्रान्सक्रिप्शन होऊन RNA सिंथेसिस केलं जातं. ओके, तर नेक्स्ट आहे ट्रान्सक्रिप्शनल ॲक्टिव्हिटी. तर ट्रान्सक्रिप्शनल ॲक्टिव्हिटी कुठं केलं जातं? लूपमध्ये केलं जातं आणि RNA सिंथेसिस केलं जातं तिथं.
नेक्स्ट आहे ग्रॅन्युअल्स. तर अलॉंग द लॅटरल lobes, they are the dense granule ribonucleic protein particles, and they represent the actively the transcriptor gene, and these granules are known as the transcription complexes. म्हणजे तिथं काय ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे बायव्हॅलंट क्रोमोझोम. तर तिथं होमोलॉगस क्रोमोझोम्स आहे. ओके, होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय? सेम. होमो म्हणजे काय? सेम आहे. ओके, आणि तिथं टू टू सिस्टर क्रोमेटेड प्रेझेंट आहे आणि हे लूपमध्ये प्रेझेंट आहे. ओके, नेक्स्ट आहे हायली रिपिटेटिव्ह सिक्वेन्स. तर हायली रिपिटेटिव्ह सिक्वेन्सेसमध्ये काय आहे? सगळ्यात पहिले तिथं सिक्वेन्स ऑफ द DNA आहे, तिथं ट्रान्सक्रिप्ट केलं जातं. ट्रान्सक्रिप्ट करून तिथं काय भेटतं? RNA सिंथेसिस केलं जातं. नेक्स्ट काय? फंक्शन. ओके, तर फंक्शन ऑफ द लॅम्ब्रेज क्रोमोझोम्स. तर सगळ्यात पहिले तिथं काय केलं जातं? ट्रान्सक्रिप्शन ॲक्टिव्हिटी केलं जातं. ओके, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे DNA पासून कन्वर्जन कशामध्ये केलं जातं? RNAमध्ये केलं जातं. ओके, सेकंड आहे जीन ॲम्प्लिफिकेशन. आणि जीन ॲम्प्लिफिकेशन कुठं केलं जातं? लूपमध्ये केलं जातं. ओके, आणि लूपमध्ये काय केलं जातं? एकतर RNA सिंथेसिस करतात आणि प्रोटीन सिंथेसिस केलं जातं. आणि हे कुठं केलं जातं? oocyte इन मॅच्युरेशन. oocyte म्हणजे एकचं मॅच्युरेशन होतं. ओके, नेक्स्ट काय आहे? प्रोटीन सिंथेसिस रेग्युलेशन. Okay, the transcription of the RNA from this chromosome contribute to the synthesis of the protein and the other molecule necessary the cell growth and development of the oocyte. Okay, तर डेव्हलपमेंट ऑफ द oocyte केले जातं आणि प्रोटीन सिंथेसिस रेग्युलेशन हे केलं जातं. हे कुठं केलं जातं? लॅम्ब्रेज क्रोमोझोम्समध्ये. नेक्स्ट काय? स्टोरेज ऑफ RNA. ओके, तर त्याच्यामध्ये RNAमध्ये पण टाईप्स आहेत. ओके, सगळ्यात पहिले mRNA आहे, tRNA आहे, rRNA. आणि स्टोरेज ऑफ द RNA. तर लॅम्ब्रेज क्रोमोझोममध्ये काय स्टोअर केलं जातं? mRNA केलं जातं. mRNA म्हणजे मॅसेंजर RNA काय केलं जातं? स्टोरेज केलं जातं. ओके, तर हे एक इमेज आहे, इम्पॉर्टंट आहे. यस, तिथं RNA आणि प्रोटीन प्रेझेंट आहे. हे क्रोमोझोमल ॲक्सिस DNA प्रेझेंट आहे. हा जो इंटरनल पार्ट आहे तर त्याला क्रोमोमियर पेअर असे म्हणतात आणि ऑपोजिट डायरेक्शन आहे. ओके, तर ऑपोजिट डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल इथं लूप्स आहे. ओके, सर्व जे लूप्स आहे आणि ऑपोजिट डायरेक्शन. ओके, तर हे ऑपोजिट आहे. आणि लूप्समध्ये काय आहे? म्हणजे क्रोमोझोम्समध्ये काय DNA प्रेझेंट आहे. सो थँक्यू. आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.